Hello friends, my name is Professor Zadhav PL. Today we will going to start the settlement of foundation. So settlement is a vertical downward movement of the structure. Settlement is a vertical downward movement of the structure. Settlement of the structure is a result of the deformation of the supporting soil. इन शॉर्ट सेटलमेंट म्हणजे काय तर सेटलमेंट म्हणजे जमीन खचणे किंवा स्ट्रक्चरचा खालचा जो पोर्शन असतो सॉईलचा तो खचतो किंवा असंही म्हणू शकतो आपण की जे स्ट्रक्चर आहे ते सेटल होते खाली, त्याला आपण सेटलमेंट ऑफ स्ट्रक्चर म्हणतो. व्हर्टिकल मुवमेंट ऑफ द स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ सेटलमेंट. ओके, सो व्हेन अ सॉईल डिपॉझिट इज लोडेड, deformation will occur due to the changes in stress and total vertical downward deformation at the surface resulting from the load is called as a settlement. For example, there is a no or a very low settlement for a rocky strata, whereas the settlement is a very large in case of the marshy land. Settlement is a time dependent process. That is the case of the clay soil. Settlement is a very gradual, continuous for the long time, and it is more. Okay, तर हे जे सेटलमेंट असतं तर हे टाईम डिपेंडंट प्रोसेस आहे. सेटलमेंट ऑफ फाउंडेशन एक टाईम डिपेंडंट प्रोसेस आहे. प्रत्येक स्ट्रक्चरचं सेटलमेंट होत असतं. ते जर स्ट्रक्चर जर इक्वल सेटलमेंट असेल तर जास्त काही डेंजरस प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. परंतु जर सेटलमेंट अनइक्वल सेटलमेंट असेल किंवा ज्यालाच आपण डिफरन्शियल सेटलमेंट म्हणतो ते जर असेल तर स्ट्रक्चरमध्ये क्रॅक्स वगैरे डेव्हलप होणं किंवा स्ट्रक्चर एका बाजूने खचणं अशा गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. तर ही जी सेटलमेंट असते खाली जे सबसॉईल असतं ग्राउंडच्या खालचं किंवा फाउंडेशनच्या खालचं जे सबसॉईल असतं त्याच्यावरती वर्षानुवर्ष एक ठराविक लोड कंटिन्युअसली त्याच्यावरती पडत असतो आणि त्या लोडमुळं त्या सॉईलचं हे डिफॉर्मेशन होत असतं आणि हे डिफॉर्मेशन झाल्यामुळं स्ट्रक्चरचं सेटलमेंट होतं. ओके, so there are two types of settlement. First one is a uniform settlement and second one is a unequal settlement. पहिला जो प्रकार आहे तो युनिफॉर्म सेटलमेंट, त्यालाच आपण इक्वल सेटलमेंट म्हणतो. युनिफॉर्म सेटलमेंट और इक्वल सेटलमेंट. अँड सेकंड वन इज अ अनइक्वल किंवा ज्याला आपण डिफरन्शियल सेटलमेंट म्हणतो. असे बेसिकली दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर जी सेटलमेंटचे जे इफेक्ट आहेत तर ते काय इफेक्ट आहेत तर क्रॅक्स डेव्हलप होतात सुपरस्ट्रक्चरमध्ये, वॉल किंवा प्लास्टरमध्ये क्रॅक्स डेव्हलप होतात सेटलमेंट झाल्यामुळं. जर ग्राउंड स्ट्रक्चरच्या खाली जर वॉटर सप्लाय लाईन्स असतील किंवा ड्रेनेज लाईन्स असतील आणि स्ट्रक्चर जर सेटल जर झालं तर त्या ज्या लाईन्स आहेत वॉटर सप्लाय किंवा ड्रेनेजच्या त्या डॅमेज होऊ शकतात. इन्क्लिनेशन ऑफ द वॉल अँड द कॉलम्स बीम एक्सेट्रा, कॉलम किंवा वॉल ह्या इन्क्लाइन होऊ शकतात, लोड पडल्यामुळे ते थोड्याशा टिल्ट होऊ शकतात. तर असे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. ओके, तर सेटलमेंटचे दोन टाईप आहेत, युनिफॉर्म सेटलमेंट आणि इक्वल सेटलमेंट आणि अनइक्वल सेटलमेंट. ज्यालाच आपण युनिफॉर्मलाच इक्वल म्हणतो आणि अनइक्वलला डिफरन्शियल सेटलमेंट म्हणतो. त्यातला जो पहिला प्रकार आहे युनिफॉर्म सेटलमेंट तो आपण डिस्कस करणार आहोत. स्ट्रक्चर जर चारही बाजूने जर इक्वली सेटल होत असेल तर त्याला आपण युनिफॉर्म सेटलमेंट म्हणतो. इफ द डाउनवर्ड व्हर्टिकल मुवमेंट ऑफ द टोटल बेस ऑफ द स्ट्रक्चर इज इक्वल, व्हेन द डाउनवर्ड व्हर्टिकल मुवमेंट ऑफ द टोटल बेस ऑफ द स्ट्रक्चर इज इक्वल, then the settlement is called as uniform settlement. Uniform settlement will not cause any damage to the structure, but the excessive uniform settlement will damage the underground utilities services like the water supply line, drainage line, telephone cables, electric cables, fiber optic cables, etc. etc. जर आपण ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर युनिफॉर्म सेटलमेंट होत असल्या कारणामुळे खूप प्रॉब्लेम येत नाही. परंतु जो खूपच एक्सेसिव्ह सेटलमेंट होत असतील तर त्याच्या खाली असणारे जे काही वॉटर लाईन्स असतील, केबल लाईन्स असतील, इलेक्ट्रिक लाईन्स असतील तर त्या डॅमेज होऊ शकतात. हा एक आहे डिसॲडव्हान्टेज युनिफॉर्म सेटलमेंटचं. जसं की स्ट्रक्चरमध्ये दाखवले ओरिजिनल जे स्ट्रक्चर आहे ते डॉटेड लाईनने दाखवलेले आहे, नंतर ते थोडं सेटल झालेलं आहे. त्या ठराविक अंतरानंतर एक टाईम डिपेंडंट प्रोसेस आहे. त्या पर्टिक्युलर सॉईलवरती जर लोड कंटिन्युअस पडणार असेल तर त्याचं डिफॉर्मेशन होणारच आहे, म्हणून त्या स्ट्रक्चरचं सेटलमेंट होणारच आहे. परंतु सेटलमेंट जर इक्वल असेल, म्हणजे सपोज प्लॉट आहे, त्या प्लॉटवरती जर एखादं स्ट्रक्चर असेल तर त्या प्लॉटचे जे चारही जे साईड्स आहेत ते जर इक्वली सेटल होणार असेल तर त्याला आपण युनिफॉर्म सेटलमेंट म्हणणार. ओके, नेक्स्ट वन इज अ डिफरन्शियल सेटलमेंट. So differential settlement refers to unequal settling of the building piers and the foundation that can result in damage to the structure. Unequal settlement म्हणजेच काय की असं सेटलमेंट की ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरचा जो एक साईड आहे तीच
सेटल होते आणि दुसरी साईड सेटल होत नाही, किंवा एकच बाजू खचली जाते आणि दुसरी खचत नाही, असं जर होणारं जर असेल तर ते स्ट्रक्चर टिल्ट होणार. आणि ते जर स्ट्रक्चर जर टिल्ट जर झालं तर जे मेंबर्स असतात, जे कॉलम्स, बीम्स, वॉल्स, जे मेंबर्स ते रिजिड मेंबर्स असतात, आणि कुठंतरी त्याच्यावरती जर स्ट्रेसेस जर येणार असतील तर रिजिड मेंबर ते ब्रेक होऊ शकतात, ते फेल होऊ शकतात, क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. तर अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात डिफरन्शियल सेटलमेंटमध्ये. डिफरन्शियल सेटलमेंट इज अ अनइक्वल सेटलिंग ऑफ द बिल्डिंग पियर्स ऑर द फाउंडेशन दॅट कॅन बी रिझल्ट इन टू डॅमेज टू द स्ट्रक्चर. द डॅमेज ऑकर्स वेन द फाउंडेशन सिंक्स इन डिफरंट एरियाज ॲट अ डिफरंट टाइम्स. आता हे कशामुळे होतं? सगळाच पार्ट का खचत नाही, एकच पार्ट का खचतो किंवा काहीच पोर्शन का खचतो? कारण की त्या ठिकाणचं सॉईलचं प्रोफाईल तसं असेल. ओके, त्यामुळे ते घडू शकतं. किंवा एखाद्या पार्टवरती जर खूपच जास्त लोड येत असेल आणि एखाद्या पार्टवरती येत नसेल, ज्या ठिकाणी जास्त लोड येतोय तो जो पोर्शन आहे तो जास्त सेटल होणार, आणि ज्या ठिकाणी कमी लोड आहे म्हणजे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द लोड म्हणतो आपण, ते जर होणार असेल तर डिफरन्शियल सेटलमेंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ओके, सो दॅट इज अ डिफरन्शियल सेटलमेंट. ओके, तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की बिल्डिंग दाखवलेली आहे, ग्राउंडचं प्रोफाईल दाखवलेलं आहे, जी एक साईड दाखवलेली, समोरची साईड आहे, फ्रंट साईड दाखवलेली आहे इमेजमधली, जी फ्रंट साईड आहे जी रेडिश कलरमध्ये आपल्याला दिसते, त्याची सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी खूप पुअर आहे. आणि त्या पुअर असलेल्या सॉईलवरती त्या स्ट्रक्चरचा काही पार्ट त्या सॉईलने त्याला सपोर्ट केलेलं आहे, पुअर बेरिंग कॅपॅसिटी असलेल्या सॉईल. आणि जर लोड जर कंटिन्युअसली त्या सॉईलवरती, पुअर बेरिंग कॅपॅसिटी असलेल्या सॉईलवरती जर लोड कंटिन्युअस पडत असेल तर कुठंतरी त्याचं सेटलमेंट होणार. आणि दुसरा जो पोर्शन आहे त्याच्या अपोजिट साईडचं पोर्शन, त्याची बेरिंग कॅपॅसिटी चांगली, म्हणजे त्याचं सेटलमेंट होणार नाही, तो पार्ट खचणार नाही आणि अलीकडचा जो पार्ट आहे तो खचणार. आणि असं जर होणार असेल तर कुठंतरी ते रिजिड मेंबर्स असल्या कारणामुळं कुठंतरी आपल्याला त्या क्रॅक्स आपल्याला पाहायला मिळतील, स्ट्रक्चर फेल होऊ शकतं. ठीक आहे, तर सेटलमेंटचे कारणं काय असतात? तर अनइवन बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल ॲट द फाउंडेशन लेवल. बेरिंग कॅपॅसिटी, सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी फाउंडेशन लेवलला अनइवन असते, काही ठिकाणी चांगली असते, काही ठिकाणी वीक असते, त्यामुळे सेटलमेंट होऊ शकतं. दुसरा आहे डिफरंट लोड्स ऑन द डिफरंट पार्ट ऑफ फाउंडेशन. असं होतं कधी कधी की दोन शेजार असणाऱ्या कॉलमवरती सारखा लोड पडत नाही, वेगवेगळा लोड पडतो, म्हणजे अनइवन डिस्ट्रीब्युशन होतं. एखाद्या कॉलमवरती 600 किलो न्यूटनचा लोड असेल, दुसऱ्या कॉलमवरती 400 किलो न्यूटनचा लोड असेल, पण दोन्ही कॉलम आपण सारखेच डिझाईन केले. त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात. अनइवन डिस्ट्रीब्युशन, मेंबर तर सेम डिझाईन केलेत पण त्याच्यावरती लोड सेम आहे का? नाही आहे. त्यामुळं त्या पर्टिक्युलर पार्टचं सेटलमेंट झाल्यामुळं अनइक्वल सेटलमेंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. वायरिंग ग्राउंड वॉटर टेबल. ग्राउंड वॉटर टेबलची जी हाईट आहे ती प्रत्येक ठिकाणी सारखी नसते, आणि ती जर सारखी नसेल तर त्या ठिकाणी सेटलमेंट होण्याचे चान्सेस असतात. कंप्रेसिबल फाउंडेशन सॉईल. जर फाउंडेशन सॉईल जर कंप्रेसिबल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सेटलमेंट पाहायला मिळतं. अर्थवेक अँड फ्लड्स. अर्थवेक, भूकंप जर आला तर भूकंपाच्या धक्क्यामुळं सेटलमेंट होऊ शकते. एक्सपान्सिव्ह सॉईल सच एज ब्लॅक कॉटन सॉईल. खूपच एक्सपान्सिव्ह सॉईल असेल ब्लॅक कॉटन सॉईलसारखं, ठीक आहे, कंप्रेसिबिलिटी त्याची जास्त आहे, असं जर सॉईल असेल तर आपल्याला सेटलमेंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. ओके, सो व्हेरियस रिमिडियल मेजर्स टू बी टेकन बिफोर द स्ट्रक्चर इज कन्स्ट्रक्शन. स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्यापूर्वी आपण काहीतरी रिमिडियल मेजर्स घेतले पाहिजे जेणेकरून त्या स्ट्रक्चरचं सेटलमेंट होणार नाही. तर काय आपण मेजर्स घेतले पाहिजे? तर कॉम्पॅक्शन ऑफ द सॉईल ओव्हर द कम्प्लीट एरिया ॲट द फाउंडेशन लेवल. ज्या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर बांधायचं आहे फाउंडेशन लेवलला, म्हणजे फाउंडेशन स्ट्रक्चर बांधायचं आहे त्याच्या खाली जे फाउंडेशन आपण प्रोव्हाइड करतो त्या लेवलला सॉईलचं आपण चांगल्या पद्धतीने कॉम्पॅक्शन करून घेतलं पाहिजे. ते जर वॉइड्स जर ऑलरेडी आपण रिमूव्ह केले तर वॉइड्स राहणारच नाही आणि ते लोड पडल्यामुळं ते नंतर कंप्रेस होणारच नाही. हे कधी पॉसिबल आहे? जर आपण त्या सॉईलचं, पर्टिक्युलर सॉईलचं, म्हणजे ज्या एरियावरती तो लोड पडतोय तो जर एरिया जर वेल कॉम्पॅक्ट केला आपण, त्याच्यामधली वॉइड्स ही पूर्णपणे काढून घेतली, पोर्स काढून घेतली, तर आपण सेटलमेंट टाळू शकतो. प्रॉपर डिझाईन सो दॅट द लार्ज लोड डिफरन्सेस डज नॉट एक्झिस्ट ऑन द डिफरंट पार्ट ऑफ द फाउंडेशन. ज्या ठिकाणी जसा लोड आहे त्या पद्धतीने ते मेंबर तसे डिझाईन करायचे.
प्रॉपर डिझाईन करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं 2 शेजारचे कॉलम आहेत, एकावरती 600 किलो न्यूटनचा लोड पडतोय, दुसऱ्यावरती 400 किलो न्यूटनचा लोड पडतोय. एका कॉलमवरती जास्त लोड आहे, एका कॉलमवरती कमी लोड आहे. मेंबर पण आपण त्या हिशोबाने डिझाईन केले पाहिजे. ओके, त्या हिशोबाने त्याची साईज ज्या कॉलमवरती जास्त लोड पडतोय त्याची डायमेन्शन्स आपण इन्क्रीज केले पाहिजे, फुटिंगचे डायमेन्शन्स आपण इन्क्रीज केले पाहिजे. तर कुठंतरी प्रॉपर डिझाईन आपण केलं पाहिजे, तर आपण हे अनइक्वल सेटलमेंट आपण टाळू शकतो, रोखू शकतो. ओके, डिवॉटरिंग ऑफ द फाउंडेशन इफ द ग्राउंड वॉटर टेबल इंटरफरन्स विथ द कन्स्ट्रक्शन ऑफ द फाउंडेशन. जर फाउंडेशन लेवल म्हणजे अंडरग्राऊंड सबसॉईल जे असतं, अंडरग्राऊंड जर ग्राउंड वॉटर टेबल जर हाय असेल तर डिवॉटरिंगच्या मेथड्स आपण अडॉप्ट केल्या पाहिजे, तर आपण अनइक्वल सेटलमेंट टाळू शकतो. स्टॅबिलायझेशन ऑफ द सॉईल ऑफ द फाउंडेशन लेवल इफ इट इज कंप्रेसिबल. जर सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी चांगली नसेल, ज्या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर बांधायचं आहे त्याच्या खाली असणारं जे सॉईल आहे त्याची बेरिंग कॅपॅसिटी चांगली नसेल, ती कंप्रेसिबल सॉईल असेल, तर आपल्याला एक तर ते कंप्रेसिबल सॉईल पूर्णपणे रिमूव्ह करावं लागेल किंवा त्याचं स्टॅबिलायझेशन आपल्याला करावं लागेल, त्याची सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी आपल्याला इन्क्रीज करावं लागेल. ठीक आहे, तर हे आपण प्रिकॉशनरी मेजर आपण घेऊ शकतो. स्पेशल टाईप ऑफ फाउंडेशन ऑफ द एक्सपान्सिव्ह सॉईल सच एज ब्लॅक कॉटन सॉईल. सपोज ब्लॅक कॉटन सॉईल आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला फाउंडेशन बांधायचं आहे, हायराईज स्ट्रक्चर बांधायचं आहे, त्या ठिकाणी एक तर सगळंच ब्लॅक कॉटन सॉईल रिमूव्ह केलं पाहिजे किंवा स्पेशल टाईप ऑफ फाउंडेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं पाहिजे. पायल फाउंडेशन घेऊ शकतो किंवा मॅट फाउंडेशन आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. Okay, so consideration of the earthquake loads and the other earthquake resisting method during the design and the construction of the building. अर्थवेक जर आला तर त्याच्या अगेन्स्ट आपण काय प्रिव्हेंटिव्ह मेजर घेणार याची पण आपण कन्सिडरेशन आपण त्याच्यामध्ये केलं पाहिजे, तर आपण अनइक्वल सेटलमेंट आपण रोखू शकतो, टाळू शकतो. तर हे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स होते जे आपण अनइक्वल सेटलमेंट आपण प्रिव्हेंट करण्यासाठी आपण अडॉप्ट करू शकतो. ओके, तर बाकीचा जो पार्ट आहे डेमॉलिशन ऑफ बिल्डिंगचा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. थँक्यू.